सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंचायत समितीवरील शेतकरी कामगार पक्षाची गेल्या 55 वर्षांपासूनची सत्ता आता संपुष्टात येणार आहे। आज सांगोला पंचायत समितीवरती भाजपचा झेंडा फडकणार आहे। माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या गटातील 3 पंचायत समिती सदस्यांनी काल मुंबईमध्ये भाजपत प्रवेश केला। झेडपी आणि पंचायत समितीत निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवली होती, तर एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेवरही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापन केली जाणार आहे। रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वादावर अखेर पूर्णविराम मिळाला असून वरिष्ठांच्या कोर्टात गेलेला चेंडू अखेर शिवसेनेला सत्तेत आणण्यात यशस्वी ठरलाय। रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड आज होणार आहे। भाजपला अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेला उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे। यासाठी महायुतीतील प्रमुख नेते आज अलिबागमध्ये उपस्थित राहतील अशी माहिती आहे। रायगडच्या झेडपीवरती महायुतीची सत्ता येते। सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला आहे। राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार हे निश्चित होतं आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची रायगडमध्ये काय भूमिका राहते याची उत्सुकता होती। रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने जास्त जागा मिळवलेल्या असल्या तरी सत्ता समीकरण जुळवण्यात मात्र तेवढं यश त्यांना मिळालेलं नाही आणि त्यामुळे एक नवा फॉर्म्युला समोर आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।